नमस्कार. किचन रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खूप चविष्ट, स्वादिष्ट आणि सोपी अशी मशरूमची भाजी. तर प्रथम आपण इथे 3 कांदे, 4 टोमॅटो, एक पॅकेट मशरूम असतं ते एक पाव किलो मशरूम घेतलेले आहेत, 7 ते 8 काजू घेतलेले आहेत, 4 लवंग, 1 विलायची, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि 2 चमचे टरबूजाच्या बिया. तर प्रथम आपण आता हे सगळं ह्याचा मसाला बनवून घेऊया. तर प्रथम मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण तेल घालणार आहोत. तर ते तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये प्रथम मी थोडेसे जिरे घालणार आहे. तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये असे जिरे घातले तर ग्रेव्ही खूप टेस्टी लागते. त्यासाठी प्रथम मी ते जिरे घालणार आहे. जिरे थोडेसे तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये दुसरं साहित्य घालून घेऊया. तर आपण त्यामध्ये नंतर थोडंसं आलं, नंतर लसूण घालून घेणार आहोत, विलायची आणि जे लवंग आपण घेतलेलं होतं ते पण घालून घेणार आहोत. हे आपण तेलामध्ये परतून घेतल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक एक करून हे सगळे पदार्थ त्यामध्ये घालायचे आहेत. तर आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊयात. हे परतल्यानंतर त्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो. तर ते आता हे परतून घेतलेलं आहे. आपण आता त्यामध्ये मगज म्हणजे टरबूजाच्या बिया आपण घालून घेऊ. तर हे तुम्ही कधी भिजवायचं विसरला तर तुम्ही हे असं तेलामध्ये थोडंसं परतून घेतलं तरी पण खूप छान टेस्टी लागतं. काजू पण मी इथे परतूनच घेणार आहे. तर हे असं दोन्हीही घातल्यानंतर भाजी एकदम टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि त्यामध्ये आपण हे उभे कट करून घेतलेले 3 कांदे आहेत. तर मी हे घालून आता व्यवस्थित ते परतून घेणार आहे. खूप असं ब्राऊन पण परतायचे नाही कांदे, असे थोडंसं 3-4 मिनिट परतून घ्यायचे. आणि त्यानंतर मी इथे टोमॅटोचे पण मी बारीक काप करून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत. कधीही या भाजीमध्ये म्हणजे 4 टोमॅटो असतील तर 3 कांदे घालायचे. तर हे टोमॅटो, कांदा हे सगळे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि थोडं एक 2-3 मिनिट परतल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिट त्याची वाफ काढून घेणार आहोत. त्यामुळे टोमॅटो पण असे मऊ शिजले जातात आणि त्यामुळे मग ग्रेव्ही पण छान होते. तर आता व्यवस्थित हे सगळं परतून घेऊयात आणि आपण हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात. आणि थंड झाल्यानंतर मग आपण त्याची आता ग्रेव्ही करून घेणार आहोत. तर आता आपण हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही अशी ग्रेव्ही करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. तर आपण आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेलं सगळं मिश्रण हे काढून घेणार आहोत आणि त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. पाहू शकता इथे मी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर ती पेस्ट आपण आता भाजी तयार करायला सुरुवात करूयात. तर प्रथम मी इथे कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घेणार आहे. तर ते तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत. हे असे मसाले तुम्ही जर प्रथम तेलामध्ये घातले ना तर भाजी खूप टेस्टी लागते. तर मी तेलासोबतच थोडंसं बटरही घातलं आहे. बटरमुळे भाजीला टेस्ट फारच छान येते. तर आपण इथे आता 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे. तर आपल्या मसाला डब्यातला जो चमचा असतो त्या चमच्यानेच मी 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तर ते आता आपण तेलामध्ये ते थोडंसं आपण आता परतून घेणार आहोत. ते तेलामध्ये मसाले सगळे परतल्यानंतर आपण त्यामध्ये जी पेस्ट काढलेली होती तर ती पेस्ट घालूयात. तर ही भाजी मशरूमची भाजी ही खूप आरोग्यासाठी चांगली आहे. विशेष म्हणजे मशरूममध्ये डी विटॅमिन मुबलक प्रमाणामध्ये असते. त्यामुळे ही भाजी आपण खाऊ शकतो किंवा हे चविष्ट भाजी पण आहे आणि ती करण्यास सोपी पण आहे. त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करा. तर आपण आता ही व्यवस्थित ग्रेव्ही परतून घेऊया. 3 ते 4 मिनिट ही व्यवस्थित ग्रेव्ही परतून घ्यायची आणि जे उरलेले मसाले आहेत ते आपण त्यामध्ये आता नंतर घालून घेऊया. तर ही ग्रेव्ही आता परतलेली आहे. त्यामध्ये मी आता इथे 1 चमचा पनीर मसाला घातलेला आहे आणि ही थोडीशी कसुरी मेथी अशी हातावरती चोळून घालणार आहे. म्हणजे त्यामुळे भाजीला एक खूप छान टेस्ट येते आणि हा एक भाजीचा सिक्रेट इन्ग्रेडियंट पण म्हणू शकतो आपण. नंतर मी मशरूम उकळल्यानंतर म्हणजे मी मशरूम थोडेसे उकळून घेतले होते 5 मिनिट. तर ते पाणी मी फेकून न देता मी एक ग्लासामध्ये काढून ठेवलेलं होतं आणि तेच आपण भाजीसाठी वापरणार आहोत. तर आपण आता ते
पाणी भाजीमध्ये घातलेलं आहे आणि एक 2 ते 3 मिनिट ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची. आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्रेव्ही केलेली त्या पण भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी विसळून मिक्सरचं भांडं विसळून आपण ह्यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये आता मशरूम घालून घेऊयात. तर ते मशरूम घालण्याच्या अगोदर आपण त्यामध्ये 1 चमचा साखर घालणार आहोत. कधीही तुम्ही टोमॅटोची चटणी किंवा अशी भाजी करताय त्यावेळेस जर तुम्ही साखर घातली तर ती भाजीची चव आणखीनच खूप छान टेस्टी होते आणि आणखीन चांगली होती भाजीची चव. आता ही साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर 1 ते 2 मिनिट झाल्यानंतर मी हे पाण्यामध्ये उकळून घेतलेले मशरूम त्यामध्ये घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि ते घेतल्यानंतर एक 3 ते 4 मिनिट परत आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण त्यामध्ये दुधावरची साय घालणार आहोत. म्हणजे यामध्ये दुधावरची साय किंवा तुमच्याकडे क्रीम असेल ती तुम्ही घालू शकता. तर त्यामध्ये दुधावरची साय घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला एक मिनिट फक्त शिजवायचं आहे आणि भाजी खाण्यासाठी रेडी आहे. पाहू शकताय तुम्ही किती छान भाजी झालेली आहे आणि कलरही त्या भाजीचा. आणि कधी टोमॅटो घेताना जास्त पिकलेले म्हणजे लाल टोमॅटो घ्यायचे म्हणजे भाजीचा कलरही छान येतो. तुम्हाला बाहेरचे फूड कलर वापरण्याची गरज नाही आहे. असे छान छान रेसिपीज पाहण्यासाठी किचन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही मशरूमची रेसिपी ट्राय